हॅलो फ्रेंड, जगदंब जगदंब. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात. तर इथं मी आज बनवत आहे आणवीचा टिफिन. आणि आणवीच्या टिफिनमध्ये आज मी काय बनवत आहे, तर आज बनवत आहे मी गोड शेवया. गोड शेवयाची खीर पण म्हणू शकतो किंवा गोड शेवया हे आपण यासाठी म्हणू शकतो. तर सर्वप्रथम मी कढई घेतली आहे. कढईमध्ये मी अशा शेवया, आता ह्या ज्या शेवया आहेत ह्या तिने दिलेल्या आहे की ह्या रोस्टेड शेवया आहेत. तर तरी पण मी एक समाधान म्हणून आपलं रोस्ट करून घेते. आपण स्वतः आपल्या डोळ्यांनी भाजल्याशिवाय काय माहीत नाही. तर मी जास्त नाही रोस्ट करणार आहे, का तर ॲक्च्युली त्यांनी दिलेलं आहे तर मी थोडंसंच तुपामध्ये त्याला रोस्ट करत आहे. आणि छान असे काजू बदाम घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्समध्ये त्याच्यामध्ये टाकण्यासाठी. तर असे हे काजू बदामचे मी छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे. त्यानंतर अशा प्रकारे तुपामध्ये छान असे शेवया मी भाजलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये मग झाल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये गरम दूध ॲड करणार. तर इथे मी गरम दूध ॲड करायच्या आधी थोडंसं पाणी केलं, का तर ह्या ज्या शेवया त्याच्यात किती तुम्ही दूध टाका त्या शेवया अशा हेच होणार, घट्टच होणार. म्हणून मी आधी त्याला छान पाणी आणि ड्रायफ्रूट्स टाकून ते छान असं उकळून घेतलेलं आहे. आणि छान असं त्याच्यामध्ये पाणी राहिल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये असं गरम दूध टाकणार आहे. तर दूध आपलं ऑलरेडी गरम झालेलंच, तर मी अशा प्रकारे त्याच्यामध्ये दूध टाकत आहे जेणेकरून त्या शेवया अशा खाता येईल. म्हणजे जेव्हा आणवीला डबा जेव्हा उघडेल ती स्कूलला गेल्यानंतर, तेव्हा अशा जास्त ते घट्ट होऊन जातील तर ती खाणार नाही. म्हणून थोडंसं त्याला असं पातळ राहण्यासाठी त्याची हे थिकनेस, तर थोडंसं मी त्याला पातळच ठेवलेलं आहे. मग अशा प्रकारे त्याची खीर टाईप म्हणू शकता. पण ते काय होतं, थंड झालं ना की ते घट्ट होऊन जातं. मग त्याला जास्त घट्ट होऊ नये म्हणून मी ती आयडिया केली की त्यात पाण्याने आधी शिजवले, मग थोडंसं वरून दूध टाकलेलं. मग अशा प्रकारे साखर वगैरे टाकली होती दूध टाकल्यानंतर. आणि त्याला छान असं झाकण ठेवून थोडंसं शिजू दिलं शेवयाला. आणि मग तयार आहेत आपल्या गरमागरम अशा शेवया. तर आणीचा आज टिफिन होता अशा गोड शेवया, त्याच्यानंतर पेरू, त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि मीठ टाकलं होतं आणि असं ऑरेंज दिलं होतं. आणि ही हिरव्या मुगाची अशी पापडी आहे जी आमच्या सोसायटीमध्ये फेस्टिवल होतं त्याच्यामध्ये ती लागलेली, तिथून मी घेतलेली. तर अशा प्रकारे होता आज आणवीचा टिफिन. आणि तुम्ही नक्की ट्राय करा शेवया. आणि तुमच्या मुलांनाही द्या. खूप छान आणि हेल्दी असा ब्रेकफास्ट आहे हा. आणि अशाच नवीन नवीन आयडियांसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. आणि मी अशी दूध पिते आहे. आणि मी तिला असं तेल लावून असं एकदम चपचपीत अशी वेणी घालते जेणेकरून स्कूलमध्ये तिला केसांचा त्रास होऊ नये म्हणून. आणि त्यानंतर मी करत होते ड्रायफ्रूट्सचे लाडू. तर ड्रायफ्रूटच्या लाडूंच्या रेसिपीसाठी पाहत राहा माझं यूट्यूब चॅनल प्रियंका अँड अन्वी दिघे. धन्यवाद. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. स्टे ट्यून. बाय बाय.